Hello everybody, I am Roberto Ferrari from the University of Ferrara, and I'm here to tell you that to have elevated blood pressure is bad. It damages the heart, the brain and the kidney. And the problem is that you do not feel the level of pressure in the pipes of your body. For this reason, hypertension or high blood pressure is considered the silent killer. This is because there is too much salt in your meal. So please, my message to you is please reduce the salt in your meal. Cook with less salt. Remember, this is an SOS. Step down with your salt. It's very important for your health. Of course, this can be done, and Dr. Mahesh Jare will tell you how to do it. नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश जरे. मी DM कार्डिओलॉजी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नगरमध्ये गेले 5 ते 6 वर्ष काम करत आहे. आता कार्डिओलॉजी म्हणल्यावर मी कार्डिओलॉजिस्ट रिलेटेड मिठाचे प्रमाण किंवा मिठामुळे होणारे आजार हे गोष्टी रिलेटेड असतात. तर मिठाचे आपल्या जेवणातील प्रमाण आणि त्यामुळे होणारे आजार याबद्दल आपल्या भारतीय लोकांना बऱ्याचशा कमी गोष्टी माहीत आहेत. साधारणतः WHO गाईडलाईननुसार 5 ग्रॅमपर्यंत प्रत्येक दिवसाला आपण मीठ हे आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करू शकतो, पण आपल्या भारतीय जेवणामध्ये जवळपास 11 ग्रॅमपर्यंत मीठ आढळून आलेले आहे. जर हे जास्त मीठ असेल तर त्यामुळे होणारे दुष्परिणामही वेगवेगळे असतात, जसे की हार्ट अटॅक येणे, पॅरालायसिस होणे किंवा मग किडनीवर दुष्परिणाम होणे. हे वेगवेगळे आजार ह्या मिठाच्या जास्त प्रमाणामुळे होतात. त्यामुळे वेळीच आपल्या जेवणातील मीठ हे कमी करणे किंवा मग त्यावर कंट्रोल आणणे हे महत्त्वाचे आहे. तर हे जेवणातले मीठ कमी कसे करायचे आणि त्यावर कंट्रोल कसा आणायचं हे आपण खालील काही गोष्टी केल्यानंतर आपण हे कंट्रोल आणू शकतो किंवा कमी करू शकतो. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आपण हे जे जेवणातील मीठ आहे, जसे की आपण राईसमध्ये किंवा चपातीच्या पिठामध्ये मीठ टाकतो, ती गोष्ट कमी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की जे आपण सॅलड किंवा कुक व्हेजिटेबल्स आहेत किंवा मग फ्रूट्स आहेत ज्यावर आपण मीठ घेतो टेस्ट येण्यासाठी, ती गोष्ट आपण कमी करूयात. ते जे आहेत फ्रूट्स किंवा सॅलड्स ते आपण नॅचरल टेस्टमध्ये खाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की जे आपण कुकिंगमध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये हळूहळू मिठाचे पदार्थ आहेत किंवा मिठाचे प्रमाण आहे ते कमी करण्यात प्राधान्य दिले पाहिजे. चौथी गोष्ट आहे की जे आपण पिकल्स आहेत, कुरडई, पापड, लोणचं ह्या ज्या मीठ जास्त असणारे पदार्थ आहेत हे हळूहळू जेवणामध्ये कमी करून नंतर बंद करणे महत्त्वाचे आहे. आणि पाचवी गोष्ट आहे की जे कंटेनर असतं किंवा जे साल्ट कंटेनर असतं किंवा साल्टची वाटी असते जे आपण टेबलवर कायम ठेवतो, ती टेबलवरून काढून टाकायची.